मग आता नाटक तर होणार आहे म्हणून त्यांना लहानपणापासून मूर्त्या बनवायचा हा छंद होताच, पण त्या मूर्त्या लाकडातनं बनवणे एक ओणका आयुष्यभर त्यांच्या दारात होता. ते सगळ्या दिसल त्या गोष्टीची मूर्ती, ती लाकडातली असेल, दगडातली असेल, मातीची असेल, कशाची असेल, मेकअपचं साहित्य त्यांनी बनवलं. कारण आता शंकर आता त्यांना निळा करायचा आणि हे वगैरे, तर काय केलं म्हणजे ह्यांना रंग देता येईल. मग स्वाभाविकपणे जे पानांचे रंग ते कुटून आणि हे वगैरे करून हळद बिळद वगैरे हे सगळं, आणि त्यांनी निळा रंग नव्हता, कारण निळा रंग आता आपला रोजच्या वापरण्यामध्ये तेव्हा निळ नव्हती कपडे धुण्याची वगैरे, ते खूप नंतर आली ती निळा रंग. कसा त्यांनी निळा रंग बनवण्यासाठी खूप 15-20 दिवस त्याच्यावर सगळं, आणि त्याच्यामध्ये त्यांचं ते त्यावेळेचे टॉपमोस्ट केमिस्ट होते. वेगवेगळी रसायनं त्यांनी घरात आणली होती. रसायनं म्हणजे काय, त्यावेळेची असलेली म्हणजे आज आपण ज्या ज्या पद्धतीचं सगळं यांत्रिक जी बनवलेली रसायनं असतात, तेव्हा निसर्गात आपल्या रोजच्या जगण्यामध्ये काय काय पद्धतीचं पदार्थ, वस्तू वजा द्रव पदार्थ असतील ते सगळे आणून रोज त्यांचा छंद होता तो. ह्याच्यातनं काय घातलं की त्यात काय होतं, त्यातनं काय घातलं की ह्याच्यात घातलं की काय रंग होतो, आणि असं त्यांनी मेकअपचं साहित्य बनवलं. पहिला जो गणपती येतो त्याची जी सोंड होती ती 3 डायमेन्शनल अशी हलेल अशी तुकड्या तुकड्यांची सोंड त्यांनी स्वतः बनवली होती ती. आणि नाटक म्हणजे मग कपडे शिवणं आलं, मग सगळंच, मग ते दाढी मिशा वगैरे सगळं त्यांनी. आणि आता नाटक करायचं तर करणार कुठे, कुठे करायचं नाटक. मग महाराज म्हणाले की अरे या मंदिरामध्ये समोर इथे नाटकासाठी जागा बांधा रे. पहिल्या नाटकासाठी महाराजांनी रंगमंच बांधला त्यावेळेला, माहिती नाही पुढे काय. इतकी वर्ष बोंबलतात आज लोक, 250 वर्षाच्या परंपरेमध्ये अजूनही त्याच्याबद्दलचं काय. असा द्रष्टा कोणीतरी राजा लागतो, तो म्हणजे संस्थानिक लागतो. त्यांनी तेवढ्या एका नाटकासाठी ते बांधलं ते, आणि झाला खेळ तो अप्रतिम. हे स्वतः सूत्रधार पदं ह्यांनी लिहिलेली, गायले वगैरे. आणि आता एखादी गोष्ट जर संस्थानिकांना आवडली की त्याची चटक विचारू नका. महाराजांना ते नाटक एवढं आवडले की रोज कुठले ना कुठले तरी लोक आले ना, या रे करून दाखवा. कुणी आलं दरबारात की विष्णुदासांचा नाटकाचा खेळ, मग त्यांना पण झालं असं की अरे हेच काय, जरा वेगळं कर रे आता तू. आणि हळूहळू अशी वेगळी नाटकं लिहित ती चटक अशी लागली, आणि रोज खेळ यांचे कुणी आला की सुरू नाटक. त्यामुळे तेव्हा राजा म्हणेल तेव्हा म्हणेल तिथे, त्या क्षणी नाटक करण्याची आज्ञा पाळणं हे तेव्हापासूनच आहे. नाही म्हणता येत नाही, तुम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही, करायचं ते. आणि मग आता त्याच गोष्टीचं कंटाळा नवीन नाटक लिहिलं. आता दरम्यान असं झालं की विष्णुदासांना असं लक्षात आलं की आपण नाट्यशाखा काढू, ज्याला जे रेपर्टरी म्हणतात ना. पहिली रेपर्टरी हा शब्दप्रयोग किंवा एखादी संस्था वजा पगारी हे विष्णुदासांनी त्यावेळेला केलं होतं. संस्थानानं पहिली रेपर्टरी कलाकारांची उभी केली आणि त्याच्यासाठी एक प्रोजेक्ट दिला. इतके कोटी रुपये वगैरे, म्हणजे कोटी आजचं सांगतोय, तेवढा कोटी नसणार. आणि ते मंजूर झालं, ते मंजूर झालं प्रपोजल. मग गावाबाहेर 4 एकर जागा दिली नाट्यसंस्थेसाठी. त्याच्यासाठी सगळं बांधकाम आणि वगैरे सगळ्या सूचना दिल्या इंजिनियर्सना. आणि नाट्यशाखा काढा सांग आता ही संस्थानाची. आता सांगली त्यावेळेच्या संस्थानिकांसाठी वेगवेगळे सगळे घटक असायचे. नाट्यसंस्था आपली काढू असं महाराजांना वाटणं, जमीन देणं, पैसे देणं सगळं. आणि विष्णुदास कामाला लागले सगळे ते. आणि मग खर्च झाला, सगळं झालं. आणि तो जो खर्च झाला जमीन, मग ते सगळे वेगवेगळ्या नाटकांसाठीचे सगळे कपडे, सेट, बीट वगैरे सगळा खर्च झाला. आणि दरम्यानच्या काळात ते चिंतामणराव पटवर्धन गेले. आता गेले म्हटल्यानंतर यांचं झालं की आता मग तो जो मुनीम होता संस्थांचा, तो म्हटला की त्याला भयंकर दुस्वास, हा लहानपणापासून आला आणि हा महाराजांच्या डोक्यावर बसला आणि हे हा म्हणतोय, त्याला सगळे महाराजाला होकार देतात. आणि त्याचा अजिबात काही त्याच्यावर त्या नाटक बिट्टक ह्याच्यावर त्या मुनिमाचा हे विश्वास नसल्यामुळे सरकार दरबारी असा एक माणूस तेव्हापासूनच होता की शक्यतो काही चांगलं असेल तर ते करू द्यायचं नाही, ते पहिला बंद पाडायचं. त्याला पैसे कसे मिळणार नाही, कसा करतोयस बघतोस मी.
त्यामुळे ते शुक्राचार्यांची परंपरा ही आज तागायत आहे ती. त्यात महाराज गेले म्हटल्यानंतर सगळं त्या मुनिमाच्या हातात. बरं त्यांचे चिरंजीव आप्पासाहेब पटवर्धन हे लहान, त्यामुळे ते म्हणायचे की मी बघतो काय ते. आणि त्या मुनिमानं काय केलं, त्या सगळ्या झालेल्या खर्चाची नोंद विष्णुदासांवर कर्ज म्हणून केली. आता यानं झालं की अरे मी करायला काय गेलो आणि सगळं कर्ज आता फेडणार कसं हे. आणि संस्थानं दिलं हाकलून. ते म्हटले काय नाही, जमीन बिमीन काय, आणि आता कर्ज फेडायचं आहे. मग यांचं असं की सगळे कलाकार आहेत, सगळे हे जमवलेलंच आहे, तर आता ह्याचे खेळ आपण संस्थानाच्या बाहेर लावू. जे काय तामणात पडतील ते पैसे जे प्रेक्षक देतील त्याच्यातनंच कर्ज भागवायचं म्हणून त्यांनी पहिली स्वारी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ते सांगलीच्या शेजारी जमखिंडी, मुधोळ, आष्टी करत करत त्यामुळे मराठी रंगभूमीची, व्यावसायिक रंगभूमीची सुरुवात हीच मुळात कर्ज फेडण्याच्या उद्देशानं झालेली आहे. हो, हेच कारण होतं, दुसरं काय नाही. तर घेऊन जाण्याचं कारणच नव्हतं काही. आता कर्जच फेडायचं म्हटल्यानंतर त्याला काय पर्याय नव्हता ना काही. त्या दरम्यान ना त्यांचे असे उद्योग होते की सतरंजांमध्ये मध्ये अक्षरं विणलेल्या सतरंजांमध्ये अक्षरं काढणे, मग त्याला वेगळे रंग देणे वगैरे, हे असले उद्योग पण त्यांचे एका बाजूला सगळे सुरू होते. सगळी वाद्य बनवायचे, ताऊस वगैरे वाद्य वगैरे बनवून त्यांनी दुकान पण एक असं कुणी आलं तबला बनवून दे रे, सारंगी बनवून दे रे, वाद्य सगळी चर्मवाद्य बनवणे. त्यांना नुसतं सांगा काय ते, की त्याचा छंद त्यांना प्रचंड होता. आता त्यांनी ते मग नाटकं सुरू झाली. मग पहिल्याच मुधोळच्या नाटकामध्ये ते हरिश्चंद्र तारामती नाटक केलं आणि तो हा हरिश्चंद्र छळ करतोय तारामतीच्या मुलांचा वगैरे असं दृश्याच्या ते मुधोळचे राजे तलवार काढून आले. विश्व्या बामण्या, विश्वामित्र येतो आणि छळतो ना मुलांना, विश्व्या बामण्या पोरांना छळतोच. ते म्हटले अहो महाराज नाटक चाललंय, हे नाटक आहे म्हणून काय झालं, एवढं करायचं असते काय, असं म्हणून ते विश्वामित्राला शिव्या देणार वगैरे. आणि लोकांना ते नाटक काही माहीत नाही ना. जमखिंडी बघा, नाटक म्हणजे काय, एकदम ते विश्वामित्राला अंगावर धावून गेले. त्यांनी स्टेजवर विष्णुदास आले, ते म्हटले अहो हा आपला गोरे, हा आपलाच आहे, नमस्कार कर रे महाराजांना. ते म्हटलं हां ठीक आहे. तरी जाताना ते म्हटले नाटक आहे म्हणून काय झालं, मग असं म्हणून ते जाऊन बसले. आणि हळूहळू मग आता लक्षात आलं की चायला हे फार काहीतरी भारी आहे, प्रचंड. लगेच बातम्या गेल्या. त्यामुळं मौत पब्लिसिटी हा नाटकाचा महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. मुधोळवरनं लगेच जमखिंडीवरनं मुधोळ, आणि असं लगेच हे जाऊन त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी नाटकांचे सगळे दौरे सुरू केले. आणि त्या गावातल्या लोकांना कळले की अरे हे वेगळंच काहीतरी आहे. हे असं काय प्रत्येक वेळेला विष्णुदासांकडनं सांगलीतनं नाटक बोलवायचं, आपली संस्था काढायला पाहिजे, आपली संस्था काढायला पाहिजे. हा मराठी माणसाचा जो आहे ना, अवलंबून राहायचं नाही, आपली संस्था काढायची आपण. तर तुम्हाला गंमत सांगतो, 1843 ते 1863 पर्यंत त्यांनी म्हणजे पहिलं शेजारी मुधोळ, आष्टी, फलटण बिलटण वगैरे करून नंतर त्यांनी दुसरी स्वारी म्हणून पुणे, लातूर, बीड वगैरे असे सगळे, मुंबई वगैरे असे सगळे त्यावेळेच्या भाव्यांच्या भिडेवाड्यामध्ये फुल्यांनी घेण्याच्या आधी विष्णुदास भावे तिथं नाटक करत होते, असं विष्णुदासांनीच त्यांच्या मुलांनी लिहून ठेवलेलं आहे. मी आपलं आता तो राहिलेला नाही म्हणून तुम्हाला सांगितलं की तर तिथे ते नाटकही तिकडे तो म्हणजे भिडे शाळेला जागा देण्याच्या पूर्वी तिथे नाटकासाठी ते जागा देत होते, याचा उल्लेख कोणी फारसा करत नाही भिडेवाड्यामध्ये. आणि तर नंतर त्यांनी दिल्ली वगैरे, ग्वाल्हेर, झाशी बिसी वगैरे सुद्धा त्यांनी तिसरी स्वारी म्हणून नाटकं काढली. आणि गंमत सांगतो तुम्हाला, 1863 साली विष्णुदास भावेंनी नाटक हा चोरांचा व्यवसाय झालेला आहे म्हणून व्यवसाय बंद केला. म्हणजे हा चोरांचा व्यवसाय आहे ह्याची अनुभूतीलाही साधारणतः 150 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि जेव्हा त्यांनी नाट्यसंस्था बंद केली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 44 नाटक संस्था होत्या. 1843 ते 1863 44 नाटक संस्था होत्या. आणि मग त्याच्यामध्ये गावाप्रमाणे होतं, म्हणजे इचलकरंजीकर नाटक मंडळी, जमखिंडीकर, मुधोळकर. आणि कोल्हापूर हे तेव्हापासून विचित्र होतं. माने साहेब, कोल्हापूरच्या नाटक मंडळीचं नाव होतं चित्तचक्षु चमत्कारिक नाटक मंडळी. साधं सरळ प्रचलित नाव ठेवायचंच नाही, तर चित्तचक्षु चमत्कारिक नाटक मंडळी.
त्यामुळे मला हे बघ, काय माझा दोष नाही आहे हा, मला त्या मातीतनं आलेलं आहे सगळं ते. आता त्याच्यानंतर 63ला नाट्यसंस्था व्यवसाय बंद केल्यावर त्याने आयुष्यात कधी नाटक वगैरे कधी, त्याच्यानंतर रंगभूमीवरचा पहिलाच नाटककार किंवा असा त्यानं की तो एकमेव माणूस पहिला असा की जो सुदैवानं दीर्घायुषी ठरला. आणि त्याने एकच नाटक नंतर बघितलं, ते अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत सौभद्र. तेव्हाही अण्णासाहेबांनी नाटक तेव्हा त्यांना दाखवलं, तेव्हा अण्णासाहेबांनी त्याच्यात गायकी आणली होती सगळी, आणि गाणं आणि पदबिद वगैरे कृष्णाची हे ते वगैरे. तेव्हा विष्णुदास भावेंनी सांगितलं की ह्या गाण्यांना आवर घाला, हे संगीत नाटकाचा गळा घोटेल. हे त्यांनी 1883ला अण्णासाहेबांना सांगितलं होतं. त्याची मर्यादा निश्चित ठेवा, नाहीतर हे संगीत रंगभूमीचा गळा घोटेल. आणि जे 40 वर्षांनं सिद्ध झालंच ते. आणि भाऊराव कोल्हटकर येऊन शकुंतलेचं काम करायचे, आणि सुभद्रा, पहिली सुभद्रा ती भाऊराव कोल्हटकर. आता तुम्ही दोन्ही म्हणून बघा, पंचतुंड नर रुंड माळधर वैष्णव जन तो तेणे कहिये.